गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद् शंकराचार्य सद्गुरु परम पूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका, परम पूज्य मंदाताई,
या सर्वांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती. बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्रीमद आद्य शंकराचार्य कृत विवेक चूडामणी या प्रकरण ग्रंथाच्या चिंतनासाठी आपण भगवत कृपेनी येथे जमलेलो आहोत. आचार्योपदेशाचा उपसंहार सुरू आहे. आचार्य विवेचन करतायत कशाचं? ब्रह्मवेत्याचं, म्हणजे जीवनमुक्ताचं ज्ञानोत्तर जीवन किती विलक्षण असतं याचं विवेचन आचार्य करतायत. ब्रह्मवेत्याचा देह प्रारब्धाधीन असतो. आपल्या सर्वांचाही देह प्रारब्धाधीनच आहे, कारण प्रारब्धामुळे हा देह आपल्याला प्राप्त झाला आहे. पुन्हा प्रारब्ध म्हणजे पूर्वकर्म. त्या संचित नावाच्या पूर्वकर्माच्या जे काही डोंगर आहेत, आपले अनंत कर्म आपण करून ठेवली आहेत अनंत जन्मामध्ये, त्यातली जी कर्मफल सन्मुख झाली, प्रारब्ध म्हणजे धनुष्यातून निघालेला बाण आहे. तो निघाला, आता तो थांबवता नाही येत. हो, अगदी जीवनमुक्ताला, ज्ञान्याला सुद्धा. म्हणून थोडंसं स्पष्टीकरण की ब्रह्मवेत्याचा देह प्रारब्धाधीन असतो असं विधान केलं, कारण जसं अज्ञानाच्या बाबतीत हे सत्य आहे, तसं ज्ञानाच्या बाबतीत आपल्या दृष्टीने त्याच्याकडे बघताना, अन्यथा तोही विचार करून झालेला आहे, त्याच्या दृष्टीने ते सगळं मिथ्या कसं असतं, आत्ता तो विषय नव्हे. पण थोडक्यामध्ये जन्मापासूनच त्याला प्रारब्धाची गती प्राप्त झालेली असते. असं जरी असलं तरी ज्ञानोत्तर तो जीवनमुक्त जेव्हा या देहामध्ये कर्म करतो, तेव्हा ती कर्म अत्यंत निर्हेतुक असतात. प्रारब्धवशात प्राप्त कर्म तर तो ब्रह्मवेत्ता करतो, पण ते कर्म करण्याचा त्याला त्रास नाही. मोठ्या उत्साहाने तो कर्म करतो. परंतु कर्मफलाकडे लेश मात्रही पाहत नाही. त्याचं काय फल मिळतं आहे, अनुकूल आहे, प्रतिकूल आहे, कमी आहे, जास्त आहे, आत्ता मिळतं आहे, नंतर मिळतं आहे, माझ्याऐवजी दुसऱ्याला त्याचं काय, माझ्याऐवजी दुसऱ्या कुठल्या व्यक्तीला, मी कर्मफलाच्या सिद्धांताबद्दल आता बोलत नाही, व्यवहारातल्या गोंधळांबद्दल बोलतोय, त्याचं श्रेय मिळतं आहे, कशाहीकडे त्याचं लक्ष नसतं. रामकृष्ण हरी. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरले सिद्धी नेईन, येणे संकल्पही जयाचे मन विटाळेना, माऊली म्हणते. त्या ज्ञानाचं वर्णन करताना माऊली म्हणते की आणि हे कर्म मी करीन असा संकल्पच काही नाही आहे. प्रारब्ध वशामध्ये आलंय पुढे, ठीक आहे, कर्तव्य आहे, ठीक आहे, पण मी ते सिद्धीला नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन विटाळेना. हे कर्म मी करीन किंवा ज्या कर्माला आरंभ झालेला आहे ते मी सिद्धीला नेईन
अशा कुठल्याही संकल्पाने त्याचं मन विटाळत नाही. याला म्हणायचं निर्हेतुक कर्म, याला म्हणायचं नैष्कर्म्य दशेत केलेलं कर्म. खूप आता प्रमाण देत बसत नाही, पण सूर्याच्या गतीचं पण माऊलींनी एक सुंदर उदाहरण दिलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये. जैसे उदो अस्ताचिनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे, असो तैसे नष्कर्मत्व कर्मत्व जाणे इत्यादी. मुद्दा कर्म तो करतोय प्रारब्धवशामध्ये, प्राप्त देहामध्ये कर्म सुरू आहेत, पण तिथे संकल्पाचा विटाळ नाही, माऊली बोलते. कारण कसा आहे हा ब्रह्मवेत्ता, कसा आहे तर यदृच्छा लाभ संतुष्टो, भगवद्गीता. असा ब्रह्मवेत्ता आहे, आणि असा असल्यामुळे कर्म असतील किंवा त्या प्रारब्धवशात त्या देहाला प्राप्त होणारे भोग असतील, म्हणून अवसरे जे जे पावे तेणीची तू सुखावे. पुन्हा माऊली बोलते ज्ञानेश्वरीत, अवसरे जे जे पावे, जे काही समोर येईल प्रारब्धवशामध्ये, विधिते पाळीत. पुन्हा हे आपल्या दृष्टीने चाललंय किंवा मार्गाधारे वर्तावे या दृष्टीने सुद्धा चाललेलं आहे. आले भोग समोर, त्याप्रमाणे प्रसंगानुरूप जे भोग प्राप्त होतील त्या भोगानेच तो संतुष्ट असतो. कारण आहे, खरं तो भोगामुळे संतुष्ट होतच नाही, कारण तो अखंड ब्रह्मानंदाचीच गोडी चाखत असतो. आणि म्हणून भोग आले रामकृष्ण हरी, नाही आले रामकृष्ण हरी, मला हवे तसे आले रामकृष्ण हरी, मला नको तसे आले रामकृष्ण हरी, मला हवे तेव्हा आले रामकृष्ण हरी, नको तेव्हा आले रामकृष्ण हरी. कळत असेल मी कोणाबद्दल बोलतोय. जे माझे सद्गुरू अखंड रामकृष्ण हरी म्हणत असतात कुठल्याही परिस्थितीत, कारण अखंड ब्रह्मानंदाचीच गोडी चाखत असतात. आपल्या स्थूलदृष्टीला दिसतात कधी ते भोग भोगताना, पण ते समोर आलेले आहेत. काय देहाला जे काही लागतात, देहधर्म आपण ज्याला म्हणतो, खावं लागतं, मग काहीतरी खावं लागतंच. मग आपण जातो सेवेला, आणि मग आपल्याला आवडतं ते त्यांना करून खाऊ घालतो. रामकृष्ण हरी, आता याला रामकृष्ण हरी म्हणायचं वेगळ्या अर्थाने. असो, मुद्दा कुठली भोग समोर येऊ दे, म्हणून अवसरे जे जे पावे तेणेची तू सुखावे. या पद्धतीने आचार्य त्या ब्रह्मवेत्याचं प्रारब्धवशात देह प्राप्त असल्यामुळे, त्या देहाला ती गती प्रारब्धाने दिलेली असल्यामुळे, जी कर्म असतील, जी कर्तव्य कर्म असतील असं म्हणूया, जे काही भोग समोर येतील त्याला तो कसा सामोरा जातो. जीवनमुक्ताचं मी सुरुवातीला जसं म्हणालो, ज्ञानोत्तर त्याचं जे जीवन आहे ते किती विलक्षण असतं, याचं वर्णन आचार्य आपल्यासमोर करतायत. मागील वेळेला श्लोक क्रमांक 556 पर्यंत विचार पूर्ण झाला होता. आता पुढे श्लोक क्रमांक 557 वाचूया. शैलुषो वेश सद भावाभावयोश्च यथा पुमान तथैव ब्रह्मविच्छेष्ठ सदा ब्रह्मैव नापरा. तथैव ब्रह्मविच्छ्रेष्ठ सदा सदा ब्रह्मैव नापरा. पदच्छेद दिलेला आहे. शैलुषः वेश सद्भावामावयोः च यथा पुमान, दृष्टांत दिलेला आहे. तथा एव ब्रह्मवित श्रेष्ठ, म्हणजे ब्रह्मवित श्रेष्ठ, त्याचाही अजून विग्रह केलेला आहे.
ब्रह्मवित् श्रेष्ठ सदा ब्रह्म एव न अपरः. अर्थ आहे की ज्याप्रमाणे कंसात स्त्री पशु इत्यादी इतरांचे अनुकरण करीताना अगर न करीताना निरनिराळ्या असं समजूया आपण. कंसपूर्ण वेशांचे ग्रहण असो किंवा त्यांचा त्याग असो. नट शैलुषः म्हणजे नट पुरुषच असतो व वेशाच्या ग्रहणाने किंवा त्यागाने तो बदलत नाही. त्याप्रमाणे हा झाला दृष्टांत. त्याप्रमाणेच श्रेष्ठ ब्रह्मवेत्ता कंसात पुन्हा देव मनुष्य पशु इत्यादी वेश धारण करो अगर न करो तो सर्व काळ ब्रह्मच आहे, इतर जीव नाही. एव न अपरः. जीवो ब्रह्मैव नापरः. हे जे उपनिषदांचं सांगणं आहे, हे जे महावाक्यांचं सांगणं म्हणजेच उपनिषदांचा निष्कर्ष आहे, तो प्रत्यक्ष अनुभव कोणी घेतला असतो? या ब्रह्मवेत्त्याने घेतला असतो. आणि पुढे म्हणतात की ब्रह्मवेत्ता सर्वावस्थात ब्रह्मच आहे हे दृष्टांतपूर्वक सांगितलेले आहे. 557 क्रमांकाचा श्लोक आहे. तर पूर्वीच्या काळचा दृष्टांत आहे जेव्हा स्त्रिया नाटकामध्ये काम करत नसत. जाऊ दे, विनोद सुचला एक. स्त्रिया नाटकं करत होत्या का मला माहिती नाही, पण नाटकात काम करत नसत. त्यामुळे स्त्री पात्र असेल तर ते सुद्धा पुरुषच ती भूमिका वठवायचा. त्या काळचा हा दृष्टांत आहे की नाटकामध्ये एखादा पुरुष आहे समजा, त्यांनी जरी स्त्री वेश घेतलेला असला, तसा तो अभिनय करत असला तरी ज्याप्रमाणे स्वतःच्या पुरुषत्वाबद्दल त्याच्या मनात यत्किंचितही संशय नसतो. हा दृष्टांत खूप छान आहे समजून घेण्यासाठी की कुठल्या अंतःकरणाच्या कुठल्या स्थितीमध्ये तो जीवनमुक्त असावा, जीवन जगत असावा. व्यवहार सुरू आहे, मी जसं मगाशी म्हणालो, कर्म सुरू आहेत, प्रारब्धाप्रमाणे जीवन सुरू आहे, पण त्याच्या आत्मस्थितीला धक्का लागत नाही. हे कसं जमत असेल, हे कसं होत असेल, हे बौद्धिक पातळीवर तरी निदान समजून घेण्यासाठी हा दृष्टांत खूप छान आहे. की जसा तो नट असतो त्याच्या मनात क्षणभरही असं येत नाही की अरे मी स्त्री झालो किंवा मी अजून कुठली भूमिका, राजाची भूमिका करतोय तुम्ही राजा झालो, भिकाऱ्याची करतोय म्हणून मी भिकारी झालो. अखंड मी कोण आहे त्याचं जसं ज्ञान त्याच्याजवळ आहे, अगदी त्याप्रमाणे. आता त्या या दृष्टांताचा अजून एक छान पैलू असा आहे की प्रेक्षक मात्र त्याला त्याच रूपात बघत असतात. म्हणजे कोण? हा राजा आहे, हा भिकारी आहे इत्यादी, याच दृष्टीने त्याच्याकडे बघतात. परंतु त्याला जाणणारे जे आहेत, जाणणारे शुद्ध मराठीत कोट अनकोट, त्याचे आई वडील असतील, त्याला ओळखणारे त्याचे मित्र असतील, ज्यांना माहिती आहे हा कोण आहे, त्यांच्या अखंड डोक्यात काय असणार आहे? अरे हा माझा मित्र पण भूमिका राजाची करतोय. आता कळलं असेल मला काय म्हणायचं. त्याला जाणणारे संतांना ओळखण्यासाठी संतच व्हावं लागतं असं म्हणतात ते याच दृष्टीने. ते मात्र तसे त्याला तो समजत नाही. तो वेश जो काही परिधान केलेला असतो त्या नटाने, तो वेश त्या नटासाठी उपाधी असते. म्हणजे कसं? हे अजून म्हणून दृष्टांताची मदत आपल्याला त्याच्यासाठी होते. उपाधी अजून आता समजायला अजून छान मदत होते की तो वेश असला काय आणि नसला काय, तो पुरुषच आहे. तो घातला वेश, मग तो स्त्रीचा जरी असला तरी तो पुरुष आहे. तो वेश घातलेला नसला तर काही प्रश्नच नाही, तो पुरुषच आहे. हे जसं आहे त्याप्रमाणे हा देह ब्रह्मवित्त्यासाठी कसा असतो? उपाधिरूप असतो. म्हणजे दृष्टांत आता संपला.
या देहाबद्दल तो ब्रह्मवेत्ता जसा तो नट त्या वेशाकडे बघतो, असलं काय नसलं काय उपाधी, तशा या ब्रह्मविद्येसाठी हा देह उपाधिरूप असतो. तो असला काय आणि नसला काय. परमपूज्य काका गमतीने म्हणतात, ऐकणारे श्रोते असतात ते मनातले मनात म्हणतात, ते बोलणाऱ्याच्या बाबतीत असू दे, त्याचा गेला तर जाऊ दे, माझा जाता कामा नये. परमपूज्य काकांचं एक वाक्य आहे प्रवचनातलं. असं मनातल्या मनात असतं, श्रोते बोलून दाखवायचं नसतं ना अशा गोष्टी. जो असा झोकात बसून इथे सांगतो त्याचा जाऊ दे. असो, मुद्दा आपण ब्रह्मविद्येचा विचार करतोय की हा ब्रह्मविद्येसाठी हा देह उपाधिरूप आहे. तो असला काय आणि नसला काय त्यालाच उपाधी म्हणतात. तो ब्रह्मरूपच आहे. जसा तो वेश असला काय नसला काय, तो नट पुरुषच आहे, तसा हा देह असला, आता महत्वाचा विषय सुरू आहे, तो असला तरी तो ब्रह्मरूप आहे, नसला तरी ब्रह्मरूप आहे. तो देह संगे तरी असे, परी चैतन्यासारिखे दिसे, माऊली म्हणते. हा जो ब्रह्मवेत्ता असतो तो कसा, तो देहसंगे तरी असे, परी चैतन्यासारखे दिसे, पाहता परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला. माऊली बोलते 4थ्या अध्यायात. का सुंदर वर्णन केला बा, की तो देहात तर असतो, देहसंगे तरी असे. संगेचा अर्थ देहात असतो, परंतु कसा असतो, परी चैतन्यासारखा दिसे. इथे दिसे याचा अर्थ अनुभवे, दिसणे आपल्याला माहिती आहे. आता बऱ्याच वेळा आपण बराच अभ्यास झालाय आपला. त्यामुळे चैतन्यासारखा तो परमार्थतः कसा आहे, असंग आणि निरुपाधिक तो असतो. का? कारण देहाची उपाधी नाही आहे. बाकी सगळ्या बाहेरच्या उपाध्या तर सोडूनच द्या. सगळ्यात जवळची जी उपाधी आपण समजतो, या 3 देहांची, 4 देहांची म्हणा, 5 कोशांची म्हणा, ती सुद्धा उपाधी त्याला नाही, म्हणून तो निरुपाधिक असतो. म्हणून परब्रह्माचेनी कसे चोखाळू भला, म्हणजे परब्रह्माच्या लक्षणांची कसोटी जर त्याला लावली, परब्रह्माची जी काही लक्षणं आहेत, परब्रह्म कसा आहे, निरुपाधिक आहे, ती कसोटी त्याला लावली तर त्याच्यात तो पूर्णपणे कसा ठरतो, खरा ठरतो. हे सगळं वर्णन आचार्य या जे काही आत्तापर्यंतचे श्लोक, त्याच्या सुरुवातीला थोडंसं आपण उजळणी बघितली, आणि हा शेवटचा श्लोक याचं वर्णन करणारा, म्हणजे ब्रह्मविद्याचं कर्म किंवा प्रारब्धवशातील जीवन कसं असतं, विलक्षण त्याचं जी अवस्था असते त्याचं वर्णन करणारा हा श्लोक, त्याच्या दृष्टांत आचार्यांनी शेवटी दिलेला आहे. आणि ब्रह्मवेत्ता हा सर्व अवस्थात ब्रह्मच असतो, असं दृष्टांतपूर्वक सांगितलेलं आहे. आता ब्रह्मविद्याचं प्रारब्धाधीन म्हणूया आपण, जीवन मागाशीपासून आपण बोलतोय, परंतु अलिप्त, उदासीन अशा जीवनाचं वर्णन केल्यानंतर आता आचार्य पुढे त्याचे प्रारब्ध भोग संपल्यानंतरच्या देहावस्थेचं विवेचन करीत आहेत. हे जे काही श्लोक, मागील काही श्लोक आपण अभ्यासले उपसंहाराचे, त्याच्यामध्ये देह असताना त्या जीवनमुक्ताचं जीवन कसं असतं, तो कर्म कसा करतो, तो भोगानं कसा सामोरा जातो, कसं त्याने त्याच्या आत्मस्थितीला धक्का लागत नाही, इत्यादी, हे सर्व आपण बघितलं. आता हा पुढचा जो श्लोक आहे 558 क्रमांकाचा, त्याच्यामध्ये प्रारब्ध भोग संपल्यानंतर देहाची जी अवस्था, संभावित अवस्था, त्याचं विवेचन आचार्य करतात. वाचूया श्लोक क्रमांक 558. यत्र क्वापि विशीर्ण सत्पर्णमिव तरोर्वपुः पततात ब्रह्मीभूतस्य यतेः प्रागेव तच्चिदग्निना दग्धम. त्याचा संधी विग्रह सह आहे श्लोक, की यत्र क्व अपि विशीर्ण,
सत्पर्ण इव तरोः वपुः पततात् ब्रह्मीभूतस्य यतेः प्राक् एव तत् चिदग्निना दग्धम्. अर्थ दिलेला आहे की ब्रह्माला आत्मरूपाने जाणणाऱ्या, ब्रह्माला आत्मरूपाने जाणणाऱ्या ब्रह्मवेत्ता, ब्रह्मज्ञान्याचे, ब्रह्माला आत्मरूपाने जाणणाऱ्या ब्रह्मज्ञान्याचे शरीर गळून पडलेल्या, आता दृष्टांत देतात आहेत पुन्हा, अशा झाडाच्या पानाप्रमाणे जेथे कोठेही पडेल तेथे पडो. झाडाचं पान झाडाला तरी माहिती असतं, कोणाला तरी माहिती असतं, सांगता येतं कुठे पडेल? नाही सांगता येत. कंसात दिलेला आहे, झाडाला पान अमुक ठिकाणी पडावे वगैरेची जशी गरज नसते, तद्वत त्याला म्हणजे त्या ब्रह्मविद्याला देहत्यागाच्या वेळी देशकालादिकांची अपेक्षा नसते. ते म्हणजे त्याचे शरीर ज्ञानाग्नीने पडण्यापूर्वीच जाळून टाकलेले असते. कंसात दिला आहे, म्हणून प्रेत संस्काराचीही त्याला आवश्यकता नसते. महत्वाचं विधान आचार्य करतायत. पुढे दिला, ब्रह्मवेत्याचा देह कुठेही पडो त्याला देश कालादिकांची अपेक्षा नसते, हे दृष्टांतपूर्वक सांगितले. म्हणून मी म्हणालो की प्रारब्धानी देह सुरू असताना ब्रह्मवेत्याचं जीवन कसं असतं याचा विचार करून झाला. आता प्रारब्ध संपलं, देहपतन झालेलं आहे, तेव्हा त्याच्या देहाच्या अवस्थेला कशाचीच अपेक्षा कशी नसते याचं वर्णन करता येतं. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम भगवद्गीता बोलते. कारण हा जो ब्रह्मवेत्ता असतो त्याची ज्ञानरूपी अग्नीने सर्व कर्म कशी झालेली असतात? दग्ध झालेली असतात. असा तो ब्रह्मवेत्ता आहे. म्हणून सुरुवातीला आपण बोललो, प्रारब्ध कर्म हा धनुष्यातून सुटलेला बाण आहे. ते प्रारब्ध देहाला धरून असतं, म्हणून ज्ञान झाल्यानंतरही देह असतो. पण त्या कर्मांचं फल देऊन संपलं की देह संपतो. त्याला आपण प्रारब्ध संपलं असं म्हणतो. भोग संपले दुसऱ्या भाषेत. त्यामुळे प्रारब्ध कर्म फल भोग संपल्यानंतर, देहपतन झाल्यानंतर संचित कर्मच न उरल्यामुळे, कारण ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम, आता इथे फरक पडतो कशामध्ये? अज्ञानाचं जे मरण असतं किंवा मृत्यू असतो आणि ब्रह्मविद्याचा जो मृत्यू असतो तिथे इथे फरक पडतो. त्याचं संचित जळून भस्म झालेलं आहे, संचित कर्मच उरलेलं नाही. त्यामुळे त्याच्या जीवाला पुढील गती नाही. त्यामुळे शास्त्र संस्कारांची गरज नाही. त्या देहाच्या म्हणजे त्या ब्रह्मविद्याचा जो देह, त्याच्या त्या मृत्यूनंतर त्या देहाचं काहीही झालं तरी बिघडत नाही. त्याचं कारण त्याचा देह या श्लोकात म्हटल्याप्रमाणे ज्ञानाग्नीने पडण्यापूर्वीच, म्हणजे तो देह पडण्यापूर्वीच काय झालेलं असतं? ब्रह्मीभूतस्य यतेः प्राक् एव तत् चिदग्निना. या श्लोकातले शब्द आहेत. यत प्राक् एव तत् चिदग्निना दग्धम. म्हणजे देह पडण्याच्या आधी, म्हणजेच ज्ञानोत्तर आपण जे बोलतो आहे त्याचे, तो देह जणू जाळूनच टाकलेला असतो. कारण देहाभिमान पूर्णतः गेलेला आहे, आपण केला आहे त्याचा विचार. त्यामुळे जणू असं म्हणायचं, कारण प्रत्यक्ष जळलेला नसतो तो, पण जणू जाळून टाकल्यासारखाच असतो.
असला काय नसला काय आपण सारखं बोलतोय उपाधी. उपाधी. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम. हेच आचार्य या श्लोकामध्ये सांगतात आहे की त्यामुळे त्या झाडाचं पान जसं कुठे पडेल किंवा ते अमुकच ठिकाणी पडावं अशी गरज नाही, अपेक्षा नाही. त्याप्रमाणे एका विशिष्ट पद्धतीने त्याचा देह देश कालाधिक, तिथे जे आलेला आहे शब्द कंसामध्ये, देश कालाधिकांची अपेक्षा नाही की या उत्तम काळामध्ये उत्तम स्थळी याच विशिष्ट वेळी ह्याच पद्धतीने. आणि एवढंच नव्हे, पडल्यानंतर त्याच्या देहाला जे शास्त्राचे संस्कार आपण म्हणतो, अंत्यसंस्कार म्हणतो, त्याची सुद्धा अपेक्षा नाही. कारण ज्ञानाग्नी पुन्हा एकदा दग्ध कर्माणम. कर्मरूपी त्याचा देह जणू काही जळून गेला. याच अर्थाने भगवंत ज्ञानाचा उल्लेख भगवद्गीतेत करताना त्याला पवित्र असं म्हटलंय भगवंतानी. नाही ज्ञानेन सदृशम पवित्र मिह विद्यते. नाही ज्ञानेन सदृशम, त्या ज्ञानासारखं नाहीच दुसरं काही. पवित्र मिह विद्यते, ज्ञानासारखी पवित्र वस्तू नाही. त्याचा पुन्हा एकदा उल्लेख करताना 9व्या अध्यायात सुद्धा भगवंत म्हणतात राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. पवित्रम. आपल्याला हे पवित्र शब्दाचा जो एक व्यवहारातला अर्थ माहिती असतो, तो इतका संकुचित अर्थ नाही आहे. इथे अत्यंत व्यापक अर्थ आहे. या ज्ञानाला भगवंत पवित्र म्हणतात आहे. काय ताकद आहे पहा त्या ज्ञानाची. का आपण त्या ज्ञानाचा अखंड पाठपुरावा केला पाहिजे. अनेक जन्म सहस्त्र संचितम अपि धर्माधर्मादि समूलम कर्म क्षणमात्रात भस्मी करोती. आद्य शंकराचार्य बोलतात आहे भाष्यामध्ये भगवद्गीतेच्या, ज्यांचा ग्रंथ आपण अभ्यासतोय. आचार्य सांगतात आहे का हे पवित्र आहे. अनेक जन्म सहस्त्र संचितम. मी जसं मगाशी म्हणालो, डोंगर अनेक जन्मामध्ये अनेक किती कोट्यावधी कर्म आपण केले माहिती नाही. पाप पुण्य रूप कर्म आहेत, नक्कीच आहेत, म्हणून तो जन्म प्राप्त झाला. पाप पुण्य समान झालं, मनुष्यजन्म मिळाला. संचितमपि धर्माधर्मादी, धर्म अधर्म दोन्ही, पण ते समूलम मुळासकट ते कर्म क्षणमात्रात भस्मी करोती यतः पवित्रम. म्हणून ते पवित्र आहे. आणि ताकद त्याची अशी आहे, एका क्षणात. त्याला काही बघा आता एवढी अनंत कोटी कर्म आहेत, मग त्याला 10 वर्ष तरी लागतील जळायला. एका क्षणात मुळासकट क्षणमात्रात भस्म करण्याचं सामर्थ्य या ब्रह्मज्ञानामध्ये आहे. हीच त्याची पवित्रता आहे. आणि त्याचा परिणाम असा होतो की या ब्रह्मवेत्तेच्या ठिकाणी त्याच्यामुळे अपवित्र म्हणून काही शिल्लकच नाही. त्याच्या देहत्यागाला त्यामुळे न देशकालाधिकांची अपेक्षा आहे, न अग्निसंस्कारांची कुठलीच अपेक्षा नाही. कारण तो आधीच जणू काही जळून गेलेला आहे. कारण संचित कर्म भस्म झालेलं आहे. प्रारब्धवशात प्रारब्धाप्रमाणे देह सुरू आहे. त्याचा ब्रह्मविद्याचा स्वतःचा त्याच्याशी काही संबंधच नाही आहे. त्यामुळे त्याला त्याच्या देहाला सुद्धा देह त्यागाला म्हणूया देशकालाधिकांची अपेक्षा नाही, शास्त्र अग्निसंस्कारांची अपेक्षा नाही. पण एक महत्त्वाचा पैलू, महत्त्वाचा मुद्दा म्हणूया, पैलू म्हणूया, या श्लोकाच्या निमित्ताने आपल्या समोर येतो. तो हा की जे ब्रह्मवेत्ते नाहीत, म्हणजे जे अज्ञानी आहेत, म्हणजे ज्यांच्या जीवाला कर्मानुसार पुढची गती आहे, त्यांच्या मृत्यूपश्चात
शास्त्र संस्कारांची त्यांच्या देहाला आवश्यकता आहे. कारण ही आवश्यकता आहे, त्याच्या संदर्भानेच तर आचार्य बोलतात आहे ना, की याच्या देहाला नाही. आहे की नाही, विचार करा. कारण आजकाल ज्ञानी लोकांची संख्या खूप वाढत चालली आहे जगामध्ये, की या सर्व गोष्टींची गरज नाही असं म्हणणार. ते खरंच ब्रह्मवेत्ते असतील, त्यांना वंदन आहे, काही प्रश्नच नाही. पण बहुतांश लोक नाहीत, त्यामुळे त्यांना शास्त्र संस्काराची गरज आहे. सामान्य अज्ञानी जनांच्या दृष्टीने ब्रह्मवेत्ता कसा ठरतो? ब्रह्मवेत्ता हा अपवाद ठरतो, आणि अपवादाने नियमच सिद्ध होतो. नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. अपवाद नियम सिद्ध करतो. अपवाद, अहो कशाचा अपवाद? हा, या नियमाचा अपवाद. आचार्य अपवाद सांगतात. पण काय होतं, आपण आपली सोय म्हणून आपण जेव्हा शुद्ध मराठीत सिलेक्टिव्हली ब्रह्मवेत्ते होतो, विनोदाने बोलतोय, सिलेक्टिव्हली ब्रह्मवेत्ता म्हणजे काय? सिलेक्टिव्हली त्यांचं अनुकरण करायचं. आता काय, हे सोयीचं दिसतंय वाटतं सगळं, हे न करणं सोयीचं आहे, ओके चला. म्हणजे काय झालं, मी तेवढ्यापुरती मी ब्रह्मवेत्ता झालो, असं होऊन चालत नाही ना. त्याला अर्ध्या हळकुंडाने पिवळं म्हणतात. तेव्हा त्या फजितीला पारावार उरत नाही. कारण शास्त्रकारांनी धर्मशास्त्राचे नियम सकारण घालून दिलेले आहेत. आपण शास्त्रकारांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू नये. असो, मी जसं म्हणालो, की या श्लोकाच्या निमित्ताने तोही एक पैलू आपल्या लक्षात येतो, की त्या अपेक्षेने आचार्य वर्णन करतात आहे, की तो जो ब्रह्मवेत्ता असतो त्याच्या देहाला मात्र याची गरजच नाही. कारण त्याचा देह मुळातच उपाधिरूप झालेला आहे. तो असला तरी त्याला फरक पडत नाही आहे, तो नसला तरी त्याला फरक पडत नाही आहे. त्याची कर्म जळून दग्ध झालेली आहेत. मृत्यूपश्चात असं वर्णनशास्त्र करतं, की त्याचा तो सूक्ष्मदेह इथे फुटतो, त्याला गती नाही, आता जाणे येणे नाही, चिरा पडे, ज्ञानेश्वरीतला शब्द. पुढचा श्लोक 559. हाच विषय थोडा पुढे सुरू आहे, की सदात्मनी ब्रह्मणी तिष्ठतो मुनेः पूर्णाद्वया नंदमयात्मना सदा न देशकाला न देशकालाद्युच्चित प्रतीक्षा त्वं मांस पिंड विसर्जनाय. काय पदच्छेद? सदात्मनी ब्रह्मणी तिष्ठतः मुनेः पूर्णाद्वयानंदमयात्मना सदा न देशकालाद्युच्चित प्रतीक्षा त्वं मांस पिंड विसर्जनाय. म्हणजे सद्रूप ब्रह्माच्या ठाई अपरिच्छिन्न व अद्वैत सुखरूपतेने सर्वदा स्थित असणाऱ्या ब्रह्मवेत्याला त्वचा, मांस, विष्ठा यांच्या पिंडाला अपवित्र देह टाकण्याला देशकालादिकांची अपेक्षा उचित नाही. काय सांगतात आहे? आधीच्या आत्ताचा जो आपण श्लोकाचं चिंतन केलं, त्या श्लोकाची कारणमीमांसा सांगतात आहे, की का नाही आहे त्याच्या ब्रह्मवेत्याच्या देहाला देशकालादिकांची अपेक्षा किंवा कुठलीही अपेक्षा. कारण तो ब्रह्माच्या ठाई, सद्रूप असा ब्रह्माच्या ठाई अपरिच्छिन्न अद्वैत सुखरूपतेने सर्वदा स्थित आहे. त्यामुळे हे जे त्वचा, मांस, विष्ठा रूप, हा जो पिंड, हा जो देह, त्याच्या टाकण्याला देशकालादिकांची अपेक्षा उचित नाही, आचार्य म्हणतात आहेत. काय म्हटलंय? उचित नाही. देश कालाद्युच्चित प्रतीक्षा कंसात दिलाय, की मलत्यागाला जशी उत्तम देशादिकांची कोणी अपेक्षा करीत नाही, तशी मलाप्रमाणे मानलेल्या देहास टाकण्यासही ज्ञानाला क्षेत्राधिकांची अपेक्षा नसते. क्षेत्राधिकांची, म्हणजे ब्रह्मवेत्याला देहत्याग समयी कालादिकांची अपेक्षा नसते, हे सकारण सांगितलं. म्हणजे पुन्हा मुद्दा तोच आहे, पण
सकारण सांगितलं कारणासह किंवा असं काम. कारण ब्रह्मवेत्ता हा देहामध्ये आसक्त नसल्यामुळे हा जो देह आहे त्वचा मांस विष्ठारूपी ही जी खोळ आहे म्हणूया ती टाकण्याची वेळ आली असता तिथे कुठल्याच अपेक्षा नाही आहे. कारण तिथे देहासक्ती नाही, तिथे देहाभिमान नाही, अगदी साध्या भाषेत तिथे देहाला चिकटून बसणं नाही. त्यामुळे त्या देहाचं पुढं काय होतं यावर काहीही अवलंबून नाही. त्या देहाचं काय होतं पुढे याच्यावर त्या ब्रह्मविद्येचं काहीही अवलंबून नाही. समर्थ दासबोधात म्हणतात की जे का जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो रानी अथवा पडो स्मशानी तरी धन्य झाले. दासबोध काय सुंदर होऊया बा. जे का जीवनमुक्त ज्ञानी जीवनमुक्ताचा देह त्यांचे शरीर पडो रानी तो जंगलात पडून कुजला अथवा पडो स्मशानी का स्मशानातच मरण आलं तरी काय झालं तरी धन्य झाले, तरी त्यांचं सार्थक झालेलं असतं. का बरं? साधं गणित आहे. तेच आचार्य सांगतात आहे सार्थक आधी झालेला आहे मग देह पडतो आहे. सार्थक झालेलंच आहे. तो देह असतानाही सार्थक झालेला आहे, पडल्यानंतर तर विषयच नाही आहे. सार्थक आधी झालेला आहे मग देह पडतो आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात की साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला इथपर्यंत समर्थ म्हणतात दासबोधात की साधूचा देह आजाराने खितपत पडला काय किंवा त्याचं मृत शरीर कोल्ह्या कुत्र्याने फाडून खाल्लं काय काही बिघडत नाही. काही बिघडत नाही. हे सगळं ऐकलं की आपण दचकतो. तसंच पुढे समर्थांनी म्हटलेलं आहे त्या ओवीमध्ये पुढच्या चरणात. कारण आपली दृष्टी बघण्याची कशी असते अज्ञानाची. आपल्याला अजूनही त्याचा देह म्हणजे तो गेल्यानंतर असं वाटतं त्याचा देह म्हणजे तो. कारण माझा देह म्हणजे मी हे घट्ट समजत असते. आणि म्हणून मग त्या देहाचं काय होतं याला अवाजवी महत्व जसं आपल्या बाबतीत असतं तसं त्याच्या बाबतीत नसतं. हा विषय सुरू आहे. त्या मृतदेहाचं काय होतं कोल्ह्या कुत्र्यांनी फाडून खाल्लं किंवा खितपत पडला तो. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद दीर्घकाळ आजाराने देह होता. परमपूज्य काकासुद्धा त्यांचं गेले होते त्यांच्या दर्शनाला काका. त्यांचं वर्णन त्यांनी केलं एकदा एका प्रवचनात. किती क्षीण त्यांचा देह झाला होता. पण आनंदाला धक्का नाही. कारण देहाच्या अवस्थेचा त्यांच्याशी संबंध नाही. देहाचं ठीक आहे जे काही प्रारब्ध असेल त्याच्याप्रमाणे तो होता. दीर्घकाळ आजारी होता. तेच आचार्य म्हणतात आहेत. ते समर्थ म्हणतात आहेत दासबोधामध्ये की जीवनमुक्त ज्ञानी त्यांचे शरीर पडो राणी. त्या देहाचं काय होतंय तिथे कशाचीच अपेक्षा नाही आहे. देशाधिकांची तर नाहीच. पण कुठे पवित्र ठिकाणी जाऊन काशीला आहे ते पुढच्या श्लोकातच आहे. बघूया पुढच्या श्लोकाकडे वळूया. आहे वेळ श्लोक क्रमांक 560. हे असं का म्हणून ते सांगताना आचार्य पुढच्या श्लोकात बोलतात 560 मध्ये देहस्य मोक्षो न दंडस्य कमंडलो. फार सुंदर श्लोक आहे. देहस्य मोक्षो नो मोक्षो न दंडस्य कमंडलो अविद्या हृदय ग्रंथी मोक्षो मोक्षो यतस्तत. फार सुंदर श्लोक. मोक्षाची व्याख्या आचार्य करतात आहे काय देहस्य मोक्ष नो मोक्ष न दंडस्य कमंडलो अविद्या हृदय ग्रंथी मोक्ष मोक्ष यत तत. अर्थ दिलाय की काश्यादी उत्तम क्षेत्रात म्हणजे काशी वाराणसी सारख्या उत्तम क्षेत्रामध्ये
देहाचा त्याग करणे. इथे पहिल्या मोक्षाचा अर्थ त्याग करणे, त्याचा असा अर्थ घेतलाय. अर्थ घेतलाय म्हणजे अर्थ आहे त्या शब्दाचा, की देहाचा त्याग करणे हा कैवल्यरूप मोक्ष नाही, अथवा उत्तराखंडात दंडाचा व कमंडलूचा त्याग करणे हेही मोक्षाचं साधन नव्हे, तर अज्ञानाने कंसात प्राप्त झालेल्या हृदयातील म्हणजे चिज्जड तादात्म्यरूप ग्रंथीची निवृत्तीच मोक्ष होय. आणि ज्या अर्थी हे असे आहे, यतः, म्हणून मी म्हणालो आचार्य त्याचं स्पष्टीकरण देतात आहे, ज्या अर्थी हे असं आहे त्या अर्थी ब्रह्मवेत्याला देहत्याग समयी देशकालादिकांची अपेक्षा नाही. पुढे दिलाय, चिज्जड ग्रंथीचा भेद होणे याचेच नाव खरा मोक्ष असल्यामुळे देशकालादिकांची मोक्षाला आवश्यकता नाही. 560 क्रमांकाचा श्लोक आहे. अतिशय तर्कशुद्ध आपण ज्याला म्हणतो, अतिशय तर्कशुद्ध ही मांडणी आचार्य आपल्यासमोर करतात आहे. का? कारण श्रुती प्रमाणित मोक्षाची व्याख्या करतात आहे आचार्य इथे आपल्यासमोर. आणि हे करताना जीवनमुक्तीचा सिद्धांत प्रस्थापित करत आहेत. कारण काही लोक असतात की जे मृत्यूनंतरच मोक्ष मानतात, त्यांच्या डोळ्यामध्ये हे झणझणीत अंजन आचार्य घालतात. माहिती असतील आपल्याला, मृत्यूनंतरच मोक्ष प्राप्त होतो असे मानणारी लोक आहेत. आणि ते आचार्य स्पष्ट सांगतात आहेत काय, की मोक्ष म्हणजे काय. देहस्य मोक्षो नो मोक्षो न दंडस्य कमंडलो. अविद्या हृदय ग्रंथी मोक्षो मोक्ष यतस्ततः. ब्रह्मसाक्षात्काराचं फल सांगताना मुंडक उपनिषद म्हणतं, मुंडक श्रुती म्हणते, भिद्यते हृदय ग्रंथी छिंद्यन्ते सर्व संशया, अनेक वचन, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन दृष्टे परावरे. तो शब्द आचार्यांनी इथे घेतला. अविद्या हृदय ग्रंथी मोक्षो भिद्यते हृदय ग्रंथी. परावरे याचा अर्थ कार्यकारणरूप, पर कार्यकारणरूप जे ब्रह्मतत्व, त्याचा साक्षात्कार झाल्यानंतर काय होतं, भिद्यते हृदय ग्रंथी. जीवाची हृदय ग्रंथी जी असते अज्ञानाची, ती तुटून जाते. सर्व संशय नष्ट होतात. छिन्यन्ते सर्व संशया. आणि क्षीयन्ते चास्य कर्माणि, याचा आपण विचार आज केला आहे पुष्कळ, ज्ञानाला पवित्र म्हणताना, की सर्व त्याची कर्म क्षीण होतात. आणि क्षीण होतात याचा अर्थच असा आहे, फल देण्यास ती असमर्थ होऊन जातात. ज्ञानाग्नीनी दग्ध होऊन जातात. क्षणमात्रात भस्मी करोती. आणि विषय काय सुरा मुख्य, याला मोक्ष म्हणतात असं आचार्यांचं प्रतिपादन आहे, असं उपनिषदांचं प्रतिपादन आहे. मोक्षाची व्याख्या जर हवी असेल ती लक्षात ठेव, याला म्हणतात मोक्ष. म्हणजे दुसऱ्या पद्धतीने काय सांगणं सुरू आहे, देह आहे का गेला याचा मोक्षाशी संबंध नाही आहे. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो, जीवनमुक्तीचा सिद्धांत प्रस्थापित करतात आचार्य. याला मोक्ष असं म्हणतात. हे जेव्हा होतं तेव्हा मोक्षाची प्राप्ती. आणि त्यामुळे दंडकमंडलू रूप संसाराचा त्याग. आता इथे ज्या शिष्याला प्रबोधन आचार्य करतात आहेत तो समोर बसलेला संन्याशी, त्यामुळे त्यांचा संसार दंडकमंडलूपुरतीच मर्यादित. ब्रह्मवेत्ता
एकनाथ महाराजांसारखा संसारी असू शकतो, तुकाराम महाराजांसारखा. त्यामुळे त्याला उपलक्षण समजायचं. म्हणून दंडकमंडलू रूप संसाराचा त्याग असो, किंवा उत्तम क्षेत्रात, इथे असं वर्णन केलं आहे, काश्यादी उत्तम क्षेत्रात केलेला देहाचा त्याग, या सर्व गोष्टींचा ज्यांनी देहातच असताना देहाभिमानाचा त्याग केलेला आहे, त्या ब्रह्मवेत्याचा या सर्व गोष्टींशी संबंध नसतो. महत्वाचं काय आहे? देहातच असताना देहाभिमानाचा त्याग केलेला आहे. देहातच असताना आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे जणू काही त्याचा देह जळून भस्म झालेला आहे. त्यामुळे नंतर त्या देहाचं काय होतं, कोणता देश, कोणता काल, कारण मोक्षाची व्याख्याच केलेली आहे इथे. तो मोक्ष त्याला आधीच प्राप्त झालेला असतो. आणि तो प्राप्त झालेला असल्यामुळे देहाकडे बघण्याची त्याची दृष्टी कशी असते, माऊली त्याचं वर्णन करते. माझी आवडती ओवी अनेक वेळा सांगतो मी. ते देह झोळ ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसे मठ गगना भरुनी गगनची असे. हा जो ब्रह्मवेत्ता असतो, तो ज्ञान झाल्यानंतर, अविद्या हृदय ग्रंथीचा निराश झाल्यानंतर, देहात असताना देहाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा असतो, तर माऊली सांगते आहे की हा जो ब्रह्मवेत्ता असतो, ज्ञानी असतो, तो देहाला आत्मस्वरूपावरची काय समजतो, खोळ समजतो. खोळ, वस्त्र. ते देह झोळ ऐसे मानून, देहात असताना. आणि कारण का? कारण त्याने आपलं वास्तव ब्रह्मरूप जाणलेलं असतं. तोपर्यंत हे शक्य नाही आहे. तोपर्यंत शक्य नाही आहे. सोहमभावाची जागृती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नाही. पण वास्तवरूप ब्रह्मरूप त्यांनी जाणलेलं असतं. म्हणजे चालू श्लोकाच्या भाषेत त्याच्या हृदयातील अविद्या ग्रंथीची निवृत्ती झालेली असते, अज्ञानाची निवृत्ती झालेली असते. हा देह मी आहे असं समूळ अज्ञान त्याचं गेलेलं असतं. आणि त्यामुळे होतं काय, की चालू देहामध्ये ब्रह्मरूपाने तो शांत राहतो. ठेले आपण पे आपणची होऊन. माऊलीने दृष्टांत दिला कशाप्रमाणे, तर जैसा मठ गगना भरुनी गगनाची असे. जसा एखादा कुठला मठ असतो, तो कशाने भरलेला असतो, कशाने व्याप्त असतो, आकाशाने. आकाशाने म्हणजे पोकळीने. पण तो मठ आहे, पोकळीने व्यापलेला आहे. पण मठ कुठे आहे? आकाशातच आहे, पोकळीतच आहे. त्याप्रमाणे आहे, देहामध्ये आहे, पण ब्रह्मस्वरूपाचा अनुभव घेतलेला आहे. सर्व खलु इदम ब्रह्म न इह नाना अस्ति किंचन, मनसे वेदमाप्तव्यम नेह नानास्ति किंचन. हे सर्व अनुभव त्यांनी देहात असताना घेतलेले असतात. आणि त्याच्यामुळे वेळ आली असता तितक्याच शांतपणे हा देह आणि हा जग आणि हे जग तो ब्रह्मवेत्ता सोडून देतो. कारण हे देह आपण ज्याला पतन म्हणतो, सोडणं म्हणतो, हे आपल्या व्यावहारिक लौकिक दृष्टीने त्याने देह कधीच सोडलेला असतो. मुद्दा तो सुरू आहे. कारण ते देह झोळ ऐसे मानूनी सोडलेला असतो. म्हणजे पुन्हा प्रारब्धानी तो टिकवलेला असतो, पण त्यांनी तो स्वतः कधीच सोडलेला असतो. म्हणून आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा, असं संत का म्हणू शकतात? त्याच्यासाठी. आणि हेच ध्येय परमपूज्य काका सुद्धा प्रवचनात आपल्यासमोर सांगतात. काय? आनंदरूप होऊन वेळ आली असता आनंदाने, त्यात पुन्हा आनंदाने जगून जीवनमुक्ताचं जीवन, ज्याचं आपण सगळं वर्णन ऐकलं,
आनंदरूप होऊन आनंदाने जगून आनंदाने हा देह आणि हे जग सोडून देणे, जेव्हा वेळ येईल तेव्हा. ज्याला म्हणायचं मोक्ष, ह्याला म्हणायचं विदेहमुक्ती. देह पतनानंतर त्याला म्हणायचं विदेहमुक्ती. पण मोक्षाची व्याख्या आचार्य आपल्यासमोर इथे ठेवतात आहे की देहात तो असतानाच त्याला मोक्षप्राप्ती झालेली असते. कारण हे या स्थूल गोष्टींचा त्याग म्हणजे मोक्ष नव्हे, असं आचार्य या श्लोकामध्ये प्रतिपादन करतायत, आपल्याला समजावून सांगतायत की अविद्या हृदय ग्रंथीचा निराश झाला असता त्याला मोक्ष असं म्हणतात. त्याला दुसरी कुठलीही अपेक्षा तिथे नाही. देह असताना नाही, नसतानाही नाही, पडल्यानंतरही नाही. असा तो ब्रह्मवेत्ता शांतपणे हा देह आणि हे जग सोडून देतो. असा अविद्या हृदय ग्रंथीचा निराश आपल्या सर्वांचा व्हावा अशी सदिच्छा सद्गुरूंच्या चरणी व्यक्त करतो. आणि 560 क्रमांकाच्या श्लोकापर्यंत आलेल्या आपल्या अभ्यासाला आज विराम देतो. आणि आज श्रीमद आद्य शंकराचार्य पुन्हा एकदा परमपूज्य सद्गुरू यांच्या चरणी हे चिंतन पुष्प अर्पण करतो. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद पूज्य मंगेश दादा. मला नमस्कार पुन्हा एकदा. कुणाला प्रश्न असल्यास कृपया अनम्यूट करून प्रश्न विचारा. आपलं म्हणजे देह पण आपण संपला असंच असतं ना. जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत देह आहे, असं आहे का? होय. देह प्रारब्धाने सुरू राहतो. मंगेश दादा, एक प्रश्न गीतेचा तुम्ही उल्लेख करताना मला तो एक गीतेचा श्लोक आठवला, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. त्याच्यात तिथे कार्यकारण भाव सांगितलाय की इथे जीवनमुक्ताची जी स्थिती आहे तेच सांगितलंय, म्हणजे आनंद रूपतेत सुखदुःखाचा लेश सुद्धा येत नाही अशा अर्थाचा तो श्लोक आहे. आणि तिथे म्हणजे जैसा अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू होते, ते तिथे ओव्या आल्यात माऊलींच्या. बरोबर. तर तिथे एक ओवी आली, तिथे असं वाचताना असं वाटलं की तिथे कॉज आणि इफेक्ट सांगितलंय की जैसे हृदय प्रसन्न होय तरी दुःख कैसे के आहे, तैसे तेथ आपैसी बुद्धी राहे परमात्म रूपी. म्हणजे जिथे अखंड प्रसन्नता आहे तिथे बुद्धी आत्मरूपात स्थिर आपोआप होऊ शकते, अशी असं कार्यकारण असल्यासारखं सांगितलंय. पण ते तसं घ्यायचं नाही असं मला लक्षात आलं, म्हणून मी काय तुम्हाला परत प्रश्न विचार. हा बरोबर. काय ते समजावून सांगाल का? ठीक आहे. म्हणजे साधनं म्हणून प्रसन्नता सांभाळणं बरोबर आहे. ती त्याच्यात कृत्रिमता आहे मात्र. पण प्रसन्नता ही आपोआप त्याचा होणारा तो परिणाम आहे, आपोआप प्राप्त होते बुद्धीच्या ठिकाणी. पण परमपूज्य काका म्हणतात पहा की परमार्थामध्ये साधकांनी काहीही करून प्रसन्नता सांभाळायची.
आता इथे सांभाळायची या शब्दामध्ये कृत्रिमता, तिथे साधन कृत्रिमता. म्हणून ती सांगितली आहे. त्याही दृष्टीने विचार करता येतो, पण मुळात तिची प्रसन्नता, अम, जी म्हणून आपल्या मूर्ती असतात ना भगवंताच्या, त्याच्यावरती हम्म. ते हास्य विलसत असतं असं म्हणतात, की हम्म. अ, मूर्ती कशी आणावी, तर चेहऱ्यावरती ते हास्य, कारण ते त्या आतल्या प्रसन्नतेचं प्रतिबिंब आहे. हम्म. तर थांबतो. श्लोकाचा अर्थ तसाच, म्हणजे जीवनमुक्ताच्या स्थितीचा अर्थ असाच घ्यायचा की आनंद स्वरूपात सुख दुःख डोकावत सुद्धा नाही, अशा अर्थाचाच अर्थ आहे ना तिथे. कारण इथल्या श्लोकामध्ये तोच विषय होता ना, की हम्म. भोग हम्म. कशी आला तरी तो काही फरक पडत नाही त्याला. पण भोगावरती आता काही अवलंबूनच नाहीये. अखंड ब्रह्मानंद रसाचं तो पान करतो आहे. होय. ठीक आहे, मग प्रश्न थांबूया. असतील तर थांबूया. हो, तुम्हाला नमस्कार. ज्योत्स्नाताई पण दिसत आहेत, त्यांनाही नमस्कार. श्लोक घेतो. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांसी मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.